केंद्रीय मंत्री सुभाष भामरे आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि अण्णा यांच्यामध्ये जवळपास 3 तास चर्चा झाली आहे। मंत्र्यांच्या आश्वासनावर अण्णांनी मात्र समाधान व्यक्त केलं नाही आणि त्यामुळे अण्णा आणि मंत्र्यांमधील ही चर्चा निष्फळ ठरली आहे। अण्णांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत। काही मागण्यांवर चर्चा होणार असून उद्या दुपारनंतर अण्णांच्या आंदोलनावर तोडगा निघेल असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय। लोकपाल नियुक्तीसाठी उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भेट घेतली। राज ठाकरेंनी अण्णांनी उपोषण सोडावं यासाठी त्यांना विनंती देखील केली। या नालायकांसाठी जीवाची बाजी लावू नका, आजवर जे कोणी सत्तेवर आहेत ते अण्णांमुळे सत्तेवर असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। गंगा शुद्धीकरणासाठी स्वामी ज्ञानस्वरूप हे 111 दिवस उपोषणाला बसले, पण त्यांच्या उपोषणाची सरकारनं दखल घेतली नाही। मात्र अण्णांच्या उपोषणाबाबत सरकार त्याच भूमिकेमध्ये असल्याची टीका सामनामधून करण्यात आली आहे। दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या हत्येची चौकशीची सुरुवात तुमच्या घरापासून करावी लागणार, तुम्हाला शोभतं का असा टोला बीडमधील सभेमध्ये पंकजा मुंडेंनी जयंत पाटलांना लगावला आहे। प्रकाश आंबेडकर यांनी ममता बॅनर्जी यांचं समर्थन केलंय। ममता बॅनर्जी यांनी घेतलेला निर्णय हा संविधानाला धरून आहे आणि तिथल्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं योग्य आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी लातूरमध्ये म्हटलंय। लोटे परिसरामध्ये गुरांची झालेली कत्तल आणि त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांवर केलेला लाठीचार्ज याच्या निषेधार्थ खेड, दापोली आणि चिपळूणसह सर्व गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। तसंच सर्वपक्षीय प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलं। मला इकडच्या आणि तिकडच्या दोन्ही मांत्रिकापासून नागरिकांची सुटका करायची असल्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरे यांनी मोदी फडणवीस यांना लगावलाय। डॉक्टर दीपक सावंत लिखित वास्तव कुपोषणाचे या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उद्धव ठाकरे उपस्थित होते। ज्या माणसानं सर्वाधिक शिक्षण घेऊन समाजसेवा केली त्या माणसाला गुन्हेगार ठरवण्याचा पोलिसांचा कट असल्याचा आरोप मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांनी केलाय। आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10% आरक्षण देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। त्यामुळे आता राज्यामध्ये सवर्णांना आरक्षण मिळणार आहे। अण्णांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं काँग्रेसचे संजय निरुपम यांनी म्हटलेलं आहे। लोकपाल कायद्याची अंमलबजावणी ही मोदींची जबाबदारी असल्याचं निरुपम यांनी मुंबईत म्हटलंय। उत्तर प्रदेशमधल्या अलीगडमध्ये हिंदुत्ववादी संघटनेनं महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला गोळ्या झाडल्याच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसनं आझाद मैदानामध्ये आंदोलन केलं। आधी स्वतःचं घर आणि कुटुंब सांभाळा, मग देश सांभाळा असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कार्यकर्त्यांना दिलाय। नागपूरमधील अभाविपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते। विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेनं नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे। येत्या 20 फेब्रुवारीला नाशिकमधून शेतकरी आंदोलनाला सुरुवात होणार आहे। 27 फेब्रुवारीला शेतकऱ्यांचा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे करता जमिनीचा योग्य मोबदला न दिल्यामुळे खोपोलीतील शेतकरी कोर्टात गेले। त्यानंतर कोर्टानं जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे आदेश दिले होते, मात्र तरी देखील मोबदला मिळाला नाही। त्यामुळे कोर्टानं जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीचे आदेश दिले। पुण्याच्या मुंढव्यामधील केशवनगर परिसरामध्ये धुमाकूळ खाणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेलं आहे। तिघांवर देखील या बिबट्यानं हल्ला केला होता। पुण्याच्या कात्रज प्राणी संग्रहालयातील वाघ बागीराम आणि वाघीण रिद्दीच्या 4 बछड्यांचं नामकरण करण्यात आलंय। यामध्ये 3 नर आणि 1 मादी जातीचे हे बछडे आहेत। आईनं वांग्याची भाजी बनवून दिली नाही म्हणून दारुड्या मुलानं केलेल्या मारहाणीमध्ये आईचा मृत्यू झालाय। या प्रकरणी पोलिसांनी दारुड्या मुलाला अटक केली आहे। नाशिकमधील पवननगर परिसरामध्ये 2 गटांमध्ये हाणामारी झाली आहे। हाणामारीनंतर पवन सुरडकर या तरुणावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झालेला आहे। पश्चिम बंगालमध्ये मोदी सरकार आगीशी खेळ करते, यामध्ये त्यांचेच हात पोवले जातील अशी खोचक टीका भाजपचे बंडखोर नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे। कोलकात्यामध्ये काल संध्याकाळी सीबीआय विरुद्ध स्थानिक पोलिसांमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी मोदींच्या विरोधामध्ये एल्गार पुकारलाय। संविधान बचावची घोषणा करत ममतांचं धरणं आंदोलन सुरू आहे। पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना कुछ तो करो असे आदेश दिले। त्यानंतर डोवाल यांच्या निर्देशानुसार सीबीआयचे अधिकारी काम करत आहेत असा गंभीर आरोप बॅनर्जी यांनी केलेला आहे। कोलकात्यामध्ये रविवारी झालेल्या कारवाई विरोधात सीबीआय तोता आहे अशी घोषणाबाजी करत तृणमूलच्या खासदारांनी लोकसभेमध्ये मोठा गोंधळ घातला। सीबीआयवरून मोदी सरकारवर या खासदारांनी निशाणा साधलाय। सीबीआयला नाईलाजानं पोलीस आयुक्तांच्या घरी जावं लागतं। कोलकाताच्या पोलीस आयुक्तांना अनेकदा समन्स बजावण्यात आलं, पण त्यांनी सहकार्य केलं नाही। त्यामुळे सीबीआय अधिकारी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले असं राजनाथ सिंग यांनी म्हटलेलं आहे।
सीबीआयनं ममता सरकार विरोधामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती. मात्र यावर सीबीआयनं पुरावे सादर करावेत, त्यानंतर उद्या यावर सुनावणी घेण्यात येईल, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केलं आहे. मोदींनी लोकशाही आणि संघराज्य पद्धतीची अक्षरशः थट्टा चालवली आहे, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. सर्वच विरोधकांनी ममता बॅनर्जींना समर्थन दिलंय. समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल आणि आम आदमी पार्टीनं एका सुरात मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. पश्चिम बंगालमध्ये सीबीआय आणि कोलकाता पोलीस आयुक्तांमध्ये सुरू असलेला वाद, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं आंदोलन आणि यावरून उद्भवलेली एकूणच परिस्थिती बघता राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी डाव्यांनी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना पाठिंबा वाढतोय. दार्जिलिंगमध्ये गोरखा जनमुक्त मोर्चानं ममता दिदींना पाठिंबा दिलाय. यावेळी मोर्चा काढून ममता दिदींना पाठिंबा दर्शवण्यात आलेला आहे. ममता बॅनर्जी विरुद्ध सीबीआय या वादामध्ये विविध राजकीय पक्षांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. यामध्ये आता बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे प्रमुख नितीश कुमार यांनी सावध अशी प्रतिक्रिया दिली आहे. अर्थसंकल्पामध्ये छोट्या शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये थेट अनुदान देण्याची महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. या अनुदान रकमेमध्ये वाढ होऊ शकते, असे संकेत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्तीनंतर मीही राजकारणामधून संन्यास घेईन, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ही अजबच घोषणा केली. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला असला तरी आपली लोकप्रियता कायम असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केला आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी चिदंबरम यांच्यावर न्यायालयीन खटला दाखल करण्याची सीबीआयची मागणी कायद्याला धरूनच आहे, असा निर्वाळा केंद्रीय कायदा मंत्रालयानं केंद्र सरकारला दिला आहे. तब्बल 700 जिलेटिनच्या नळकांड्या पोलिसांनी जप्त केल्या, तसंच इतर साहित्य सुद्धा पोलिसांनी जप्त केल्यामुळे मोठा घातपात घडण्याचा डाव होता का, याचा तपास आता पोलीस करतायत. आसाम राज्यातील गुवाहाटी रेल्वे स्टेशनवर जिलेटिनचा साठा सापडलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी कागदपत्र जाळण्यात आल्याचं उघड झालंय. परवानगी घेऊन सरकारी दस्तावेज जाळण्यात आलेले आहेत का, याचा तपास सध्या पोलीस करतायत. मध्य प्रदेश राज्यातील खंडवा जिल्ह्यातील विकास विभाग कार्यालयामध्ये ही कागदपत्र जाळण्यात आली आहेत. सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये सोमवारी एका शॉपिंग मॉलमध्ये झालेल्या कार बॉम्बस्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झालाय, तर 4 जण जखमी झाले आहेत. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेनं घेतलेली नाही. दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये विमान दुर्घटना झाली. लहान विमान दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे. विमान 2 घरांवर पडल्यामुळे दोन्ही घरं जळून खाक झाली आहेत. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. पोप फ्रान्सिस यूएईमध्ये जाणारे पहिले पोप बिशप ठरलेले आहेत. पोप फ्रान्सिस यांनी अबुधाबीमध्ये जाऊन त्यांनी प्रमुखांची भेट घेतली आहे. यावेळी पोप यांनी यमन युद्धावर टीका देखील केली आहे. सर्दी झाल्यानंतर हार्ट अटॅकचा धोका वाढत असल्याचं एका संशोधनामधून समोर आलंय. अमेरिका आणि कोलंबिया विद्यापीठानं हे संशोधन केलेलं आहे. आ बैल मुझे मार. प्रियांका चोप्रा आणि निक जोनसच्या लग्नाला आता 2 महिने झालेत, पण अद्यापही दोघांचं व्हेकेशन आणि हनीमून संपलेलं नाहीये. यामध्ये दोघेही कॅलिफोर्नियाच्या बर्फाच्छादित पर्वतांवर धम्माल मस्ती करताना दिसतायत. आणि कॅन्सरची यशस्वी झुंज दिल्यानंतर आता अभिनेत्री सोनाली बेंद्रे मुंबईत परतली आहे आणि लवकरच आता ती कामाला सुरुवात देखील करणार आहे.